न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा भिवंडी महामार्गावर पुन्हा निष्काळजीपणा, ट्रक थेट गटारीत। वाडा भिवंडी महामार्गावर पुन्हा एकदा गंभीर प्रकार समोर आला आहे। कुडूस वडवली परिसरात गटारीवर टाकलेल्या निकृष्ट स्लॅबमुळे एक ट्रक थेट गटारीत रुतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या मनोर वाडा भिवंडी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। स्थानिक नागरिकांच्या मते गटारीवरील स्लॅब अत्यंत कमकुवत दर्जाचे असून कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत आहे। मुख्य समस्या, रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवला जात आहे। कामात सतत विलंब, तात्पुरती दुरुस्ती न केल्यानं खड्डे वाढत आहेत। वाहतुकीसाठी सुरक्षा उपायांचा अभाव। पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था। नागरिकांचं म्हणणं आहे की फक्त माती टाकून तात्पुरता उपाय केला जातो, त्यामुळे धूळ उडून परिसरातील लोक त्रस्त आहेत आणि अपघातांचा धोका वाढला आहे। याआधीही कुडूस नाका परिसरात अशाच प्रकारे गटारीच्या निकृष्ट कामामुळे मोठे खड्डे पडल्याच्या घटना घडल्या होत्या। तरीही संबंधित कंपनी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। प्रश्न कायम, प्रशासन आता तरी कारवाई करणार का की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार? आपले मत नक्की कळवा। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट।